करणं. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना. जनता पार्टीच्या आंबेळो गट, रांजणगाव शेणपुंजी गट, गण या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ सर्व महापुरुषांना वंदन करून आपण प्रचाराचा सुरुवात केलेला आहे. आमचा अजेंडा फक्त विकास आहे आणि या विकासाच्या माध्यमातून या जिल्ह्याचे खासदार भुमरे साहेब असतील, आमदार प्रशांतजी बम असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवत आहोत. तरी सर्व जनतेला हात जोडून कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या 5 तारखेला आपण कमळ या निशाणीवर बटन दाबून आम्हास भरघोस मताने निवडून द्यावे विनंती. धन्यवाद. सन्माननीय आमदार प्रशांतजी बंब हे प्रत्येक सर्कल मध्ये प्रचार दौरा चालू असल्यामुळे आणि ते त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे ते या ठिकाणी हजर नाही, पण त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना निरोप दिलेला आहे की आपण सर्वजण सावता मंदिरामध्ये जाऊन सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज आपण प्रचाराचा शुभारंभ करावा अशी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केलेली आहे आणि प्रचार करायचं सांगितलेलं आहे. आपलं नाव? मी गंगाराम लक्ष्मण हिवाळे, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा कार्यकारिणी सदस्य. हिवाळे साहेब काय सांगणार? भारत माता की जय. मी आज सर्वांना विनंती करणार आहे, कारण देशामध्ये महायुतीचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि गावात सुद्धा आपल्या भारतीय जनता पार्टीची महायुतीची ग्रामपंचायत आहे. म्हणून आपल्याला जिल्हा लेवलला जिल्हा परिषदेसाठी जिल्हा परिषदेमध्ये विकासाचं नेतृत्व आपल्याला द्यायचं असेल तर विकास होण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून देणं हे गरजेचे आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण मतदानाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचं कमळ या निशाणीवर मतदान करावा एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय भारत. आज शेणपुंजी रांजणगाव भारतीय जनता पार्टी व महायुती सर्व उमेदवाराच्या प्रचारात महापुरुषांना वंदन करून प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे. भारतीय जनता पार्टी शेणपुंजी रांजणगाव जिल्हा परिषद उमेदवार व 2 पंचायत समिती उमेदवार, तसेच आम्ही आंबेलोळ गटामध्ये जिल्हा परिषद उमेदवार व 2 पंचायत समिती उमेदवार यांच्या प्रचारात आहेत. मागच्या वेळेस ज्यावेळेस निवडणूक झाली आणि मी मागच्या वेळेस पण पंचायत समिती सदस्य झालो, तर त्यावेळेस तिथं पंचायत समितीमध्ये खूप विल्हेवाट झालेली होती. तिथं अशी योग्य घडी बसवलेली आमचं तिकड शेणपुंजी रांजणगाव मधील वार्ड क्रमांक 3 व 4 मधील 5000 मतदार आमच्या आंबेलोळ गटामध्ये आलेले आहेत. तर इकडे शहरी भाग असल्यामुळं शहरातील पाणी आणि रस्ते या संदर्भामध्ये आमचे सहकारी दीपक भाऊ बडे व जिल्हा परिषद सदस्य त्यावेळेचे यांनी सगळे मार्गी लावलेले आहेत. तिकडे खेडेगाव असल्यामुळं तिकडे शेतकऱ्यासाठी वैयक्तिक सिंचन विहिरी, गायगोठे तसेच मौगणी असे प्रत्येक गावामध्ये जवळपास 2-2, 2.5, 3 कोटी रुपयाचे काम आपण केलेले आहे. आणि त्या कामाच्या मुद्द्यावरच आणि असं वैयक्तिक लाभ, लाडक्या बहिणीचा लाभ असेल, कामगार कल्याणचा लाभ असेल, हे सर्वांना आपण वैयक्तिक लाभ दिलेला आहे. तर हीच घडी पुढे चालू ठेवावी व आम्हाला सर्वांनी पुन्हा
करण्याची संधी द्यावी यासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून व आम्हाला तुम्ही 10 दिवस आमच्यासाठी द्या, आम्ही पुढचे 5 वर्ष अहोरात्र सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीचे तुमच्यासाठी देऊ, एवढ्याच मी सर्व मतदाराला तुमच्यातर्फे आवाहन करतो. विकास ऑटोच्या रांजणगाव शाखेच्या वतीनं रांजणगाव गट 38 व आंबेलो गट 39 दोन्ही गटांना भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपले ऑटो रिक्षाचे सर्व कामगार येथे आलेले आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांचं म्हणणं काय आहे वार्ताहरांनी ऐकून घ्यावं. काय सांगणार राठोड साहेब, आपण या ठिकाणी आलात तर? महाराष्ट्र कामगार ऑटो संघटनेतर्फे मी भारतीय जनता पार्टी यांना बहुमत असे पाठिंबा देतो की पाठिंबा जाहीर करतो की आमच्या रिक्षावाल्याची काही अडी अडचण असेल ते भारतीय जनता पार्टीनं दूर करावं एवढीच आम्ही इच्छा पूर्ण व्यक्त करतो. पाहिलं तर भरपूर पक्षही आहेत, तरी आपण भारतीय जनता पार्टीच का निवडली? तरी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे, कार्यक्रम चांगला आहे, त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीला सहकार्य करतो, पाठिंबा देतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.